गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण यापूर्वीच्या तासाला वार्षिक सभा किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा या मुद्द्यांचा अभ्यास केला. आज आपण याच मुद्द्यांचं जे काही ठळक वैशिष्ट्य आहेत हे थोडक्यामध्ये पाहणार आहोत व या सभेमध्ये कोणतं कामकाज केलं जातं त्या मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. तर सर्वसाधारण सभा किंवा वार्षिक सभेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. ही सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर, आर्थिक वर्ष सुरू कधी होतं? 1 एप्रिलला आणि संपतं कधी? 31 मार्चला. म्हणजेच हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत सभासदांची अधिमंडळाची वार्षिक सभा बोलवावी लागते किंवा बोलवली पाहिजे. म्हणजे आर्थिक वर्ष संपतं 31 मार्चला आणि 31 मार्च नंतर पुढे 6 महिन्यांच्या आत म्हणजेच कधी 30 सप्टेंबर पर्यंत अधिमंडळाची वार्षिक सभा घेणे बंधनकारक असते. म्हणून हे मुद्दे लक्षात ठेवायचे की आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत ही सभा प्रत्येक सहकारी संस्थेला घ्यावी लागते. पुढे म्हटलंय, हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत संस्थेची वार्षिक हिशेब पत्रके, म्हणजे जे काही हिशेब पत्रके असतील संस्थेची, ही सर्व हिशेब पुस्तके किंवा हिशेब पत्रके पूर्ण करावी लागतात. की वार्षिक वर्ष संपलं 31 मार्चला की 45 दिवसांच्या आत सर्व हिशेब पत्रके, हिशेब पुस्तके तयार करावी लागतात. आणि ही तयार केलेली हिशेब पत्रके जी असतील ती 4 महिन्यांच्या आत, इथे दिसतंय बघा आपल्याला की 4 महिन्यांच्या आत तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? संस्थेचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक असते. प्रत्येक सहकारी संस्थेला तयार केलेली हिशेब पत्रके 4 महिन्यांच्या आत तपासून घ्यावी लागतात, म्हणजेच त्यांचं ऑडिट हे करावं लागतं. पुढचा मुद्दा दिलेला आहे, वार्षिक सभेची सूचना, ज्याला आपण नोटीस म्हणतो, ही सचिवाने तयार करून सर्व सभासदांना सभेपूर्वी म्हणजे सभेच्या आधी किमान किती दिवस म्हटले बघा इथे, 14 दिवस आधी द्यावी लागते. की ही जी सभा आहे ही सभा सर्व सभासदांसाठी अनिवार्य असते. त्यांना या सभेची सूचना सभेच्या आधी किमान 14 दिवस आधी द्यावीच लागते. आणि पुढे म्हटलेले बघा, सर्वसाधारण सभासद व क्रियाशील सभासद यांना सर्वसाधारण सभेला हजर राहता येतं किंवा ते या सभेमध्ये उपस्थित राहू शकतात व जी मतदानाची प्रक्रिया होईल या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि म्हणून ही ठळक वैशिष्ट्ये होती. ही वैशिष्ट्ये लक्षात ठेवल्यानंतर जर तुम्हाला शॉर्ट नोटसाठी प्रश्न विचारला गेला किंवा वेगवेगळ्या सभांची माहिती विचारली गेली, फरक विचारले गेले किंवा त्याच्यावर आधारित जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न विचारले तर ते उत्तर लिहायला सोयीचं होईल. आणि म्हणून ही ठळक वैशिष्ट्ये लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पुढे आता आपण बघणार आहोत की ही जी सर्वसाधारण सभा आहे वार्षिक, या सभेमध्ये काय कामकाज पूर्ण केलं जातं. 1. सभेच्या अध्यक्षाची निवड करणे. साधारणतः जे तुमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत हेच सभेचे अध्यक्ष असतात, पण जर एखाद्या परिस्थितीमध्ये अध्यक्ष जर अनुपस्थित असतील तर त्यावेळेस त्यांच्या जागी उपाध्यक्षाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आणि उपाध्यक्ष सुद्धा जर नसतील सभेसाठी तर मात्र मग संचालकांपैकी एका व्यक्तीची निवड ही तात्पुरती अध्यक्ष म्हणून केली जाते. दुसरा मुद्दा आहे मागील सभेचे इतिवृत्त. इतिवृत्त म्हणजे सभावृत्तांत, की मागच्या सभेमध्ये काय चर्चा झाली,
काय निर्णय झाले, हे सर्व माहिती लेखी स्वरूपात एका पुस्तकात लिहिलं जातं. त्या पुस्तकाला किंवा वहीला इतिवृत्त वही असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये सभेमध्ये जे काही कामकाज झालेलं असेल याची लेखी नोंद केलेली असते. मग हे वृत्तांत वाचून काय करायचं असतं, कायम करायचं असतं, सर्व सभासदांची त्याला मान्यता घ्यायची असते. पुढचा मुद्दा आहे रिक्त होणाऱ्या संचालकांच्या जागी नवीन संचालकांची निवड करणे. संचालक जे असतात ते रिटायर होत असतात आणि मग हे जे कोणी संचालक रिटायर होतील त्यांच्या जागी नवीन संचालकांची नियुक्ती करायची असते. त्याच्यासाठी मान्यता ही या सभेमध्ये घेतली जाते. पुढचा मुद्दा आहे मागील आर्थिक वर्षाचे जमा खर्च म्हणजे जमा झालेले पैसे, खर्च झालेले पैसे. नफा तोटा खाते की संस्थेला नफा झाला अगर तोटा झाला हे ह्या खात्यावरून कळते. व ताळेबंद पत्रक. ताळेबंद म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या ज्या काही ॲसेट्स असतील किंवा लायबिलिटीज असतील म्हणजे तुमची मालमत्ता, संपत्ती, पैसा आणि तुमची देणी दर्शविणारं जे पत्रक आहे त्याला ताळेबंद पत्रक म्हणतात. व हिशेब तपासणीचा अहवाल की ज्या हिशेब तपासणीसानी अहवाल तयार केलेला आहे संस्थेच्या एकूण कामकाजाबाबत, आर्थिक व्यवहारांबाबत इत्यादींना या सभेमध्ये मंजुरीही घेतली जाते. पुढचा मुद्दा आहे मागील आर्थिक वर्षाचा लेखापरीक्षणाचा अहवाल, आधीच्या लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल व समिती अहवाल स्वीकृतीसाठी ठेवणे, वार्षिक अहवालास मंजुरी देणे. म्हणजे इथून मागचे जे काही अहवाल असतील, लेखापरीक्षणाचा अहवाल असेल, लेखापरीक्षणाचा दोष दुरुस्ती अहवाल असेल किंवा इतर समित्यांचे अहवाल असतील, हे सभेमध्ये स्वीकृतीसाठी ठेवायचे, मान्यतेसाठी ठेवायचे. म्हणजेच त्यांना या वार्षिक सभेमध्ये काय घ्यायची, मंजुरी घ्यायची की ते अहवाल बरोबर आहेत आणि सर्व सभासदांनी ते स्वीकारले आहेत म्हणून. पुढचा मुद्दा आहे पुढील आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक मंजुरी देणे किंवा मंजूर करणे. साधारणपणे प्रत्येक सहकारी संस्थेला ह्या वर्षी जे उत्पन्न मिळालेलं असतं म्हणजे जमा खर्च जे झालेले असतात, पैसे, नफा तोटा झालेला असतो, याच्यावरून एक अंदाज बांधता येतो की साधारणपणे पुढच्या वर्षी सुद्धा किती खर्च होईल, किती उत्पन्न मिळेल, किती नफा होईल आणि मग त्याचं एक अंदाजपत्रक तयार केलं जातं की साधारणपणे ह्या वर्षीचे खर्च त्याच्या तुलनेत पुढच्या वर्षीचे होणारे खर्च. तर अशा पद्धतीने पुढील आर्थिक वर्षासाठी जे अंदाजपत्रक तयार केलं जातं त्याची सुद्धा मंजुरी या वार्षिक सभेत घेतली जाते. लाभांशाचा दर ठरविणे व जाहीर करणे. सहकारी संस्थेला जो नफा होतो त्या नफ्याच्या आधारावरती सर्व जे काही सभासद आहेत या सर्व सभासदांना त्या लाभाचा अंश दिला जातो, म्हणजेच नफ्याचा अंश दिला जातो, त्याला म्हटलं जातं लाभांश. मग संस्थेने किती लाभांश द्यायचा हा टक्केवारीमध्ये ठरवलेला असतो आणि सहकार कायद्याने सांगितल्याप्रमाणे 15% जास्त लाभांश हा सहकारी संस्थेला देता येत नाही. तर 15% दरम्यान सहकारी संस्थेची जशी परिस्थिती असेल तसं सहकारी संस्था हा लाभांशाचा दर वार्षिक सभेमध्ये ठरवून सभासदांचे जे शेअर्सचे पैसे जमा झालेले असतील तेवढ्या रकमेवरती त्यांना लाभांश हा देत असते. मग हा लाभांशाचा दर सहकारी संस्था ठरवते. मग तो 7%, 8%, 9%, 10%, पण मॅक्झिमम तो किती असू शकतो, फक्त 15% असू शकतो. संस्थेच्या अंतर्गत हिशेब तपासणीची व्यवस्था करणे. कधी कधी काही सहकारी संस्थांचा व्याप हा खूप मोठा असतो, त्यांचे व्यवहार हे खूप मोठ्या प्रमाणात असतात, त्यांच्या शाखाही बऱ्याच असतात. मग अशा मोठ्या सहकारी संस्था काय करतात, अंतर्गत हिशेब तपासणीची नेमणूक करतात की जेणेकरून त्या हिशेब तपासणीकडून दर महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला त्यांचे जे काही हिशेब आहे हे तपासले जातात, जेणेकरून जर काही चुका असतील तर त्या वेळोवेळी दुरुस्त करून घेतल्या जातात. म्हणजे ज्यावेळेस वार्षिक हिशेब तपासणीची वेळ येईल त्यावेळेस कमीत कमी वेळ लागेल आणि
कमीत कमी चुका ह्या आढळून येतील. मग अशा वेळेस अशा हिशेब तपासणीसाठी नेमणूक किंवा त्याची व्यवस्था करायचं काम हे या सभेमध्ये केलं जातं. पुढचा मुद्दा आहे थकबाकीदार सभासदांवर कायदेशीर कारवाई करणे. थकबाकीदार म्हणजे ज्यांनी संस्थेकडून उचल म्हणून पैसे घेतलेले असतील किंवा संस्थेकडून कर्ज घेतलेलं असेल. ज्या वेळेस त्यांचे हप्ते थकतील किंवा वारंवार सूचना देऊनही त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड होणार नाही, वसुली होणार नाही, अशा वेळेस अशा सभासदांवर कायदेशीर कारवाई करण्याचं कामकाज हे या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून केलं जातं. पुढचं जे काही आहे कामकाज ते आहे संस्थेच्या शिल्लक रकमेच्या विनियोगासाठीच्या योजनेवर चर्चा करणे. राखीव निधीमध्ये काही रक्कम जी आहे ही 25% वर्ग केली जाते तुमच्या निव्वळ नफ्याच्या. त्याच्यानंतर लाभांशाचा दर ठरवला जातो आणि हेही करून जर काही संस्थेच्या गुंतवणूक केलेल्या असतील त्यांच्यामध्ये पैसे गुंतवून झाल्यानंतर जर काही पैसे शिल्लक राहत असतील तर तो शिल्लक राहिलेला नफा संस्थेने कशा पद्धतीने वापरायचा म्हणजेच त्याचा विनियोग कसा करायचा याच्यावरती चर्चा केली जाते. सभासदांना द्यायच्या कर्जाची मर्यादा ठरविणे. सहकारी संस्था या आर्थिक दुर्बल घटकाच्या व्यक्तींसाठी प्रामुख्याने स्थापन केलेल्या असतात किंवा अशा व्यक्ती या संस्थांचे सभासद असतात. मग यांना कर्ज देताना त्यांची मर्यादा ठरविणे आवश्यक असते, कारण जे मुळातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांची कर्जफेडीची क्षमता ही कमी असते आणि म्हणून सहकारी संस्थांना जी काही मॅक्झिमम लिमिट आपण ज्यांना म्हणतो मॅक्झिमम मर्यादा जी आहे कर्ज किती द्यायचं एखाद्या सभासदाला त्याची मर्यादा ही या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून ठरवता येते. पुढचा मुद्दा आहे अधिनियमाच्या किंवा कोणत्याही नियमाच्या तरतुदीनुसार नियमानुसार निबंधकाने मागविलेली इतर कोणतीही माहिती सभेपुढे ठेवणे. कायद्याप्रमाणे जर काही माहितीचा खुलासा निबंधकाने किंवा एखाद्या सभासदाने मागितलेला असेल, काही प्रश्न उपस्थित केलेले असतील तर त्या प्रश्नांचं निरसन करणे किंवा ती माहिती ही या सभेद्वारे लोकांना दिली जाते. संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्ज खात्यांची माहिती देणे. संचालक मंडळ हे सभासदांचे प्रतिनिधी असतात. बऱ्याच वेळेला अशा संचालकांकडून गैरकारभार करण्याची शक्यता असते किंवा पैशांचा अपव्यवहार होण्याची शक्यता असते आणि म्हणून की संचालक मंडळाने किती कर्ज घेतलेलं आहे, त्यांच्या नातेवाईकांना किती कर्ज दिलेलं आहे, अशा पद्धतीची माहिती या वार्षिक सर्वसाधारण सभेमधून दिली जाते, जेणेकरून इतर जे काही सभासद असतील सदस्य असतील त्यांचा विश्वास त्या सहकारी संस्थांवरती अढळ राहील. निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनलमधील मान्यताप्राप्त लेखापरीक्षकाची चालू आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी नेमणूक करणे. जे कोणी लेखापरीक्षक आहे यांची नावं जाहीर केली जातात. कोणाकडून? निबंधकांकडून. या निबंधकांनी जाहीर केलेली जी काही नावं असतील त्याच्यामधून जे कोणी तुम्ही ठरवणार आहात लेखापरीक्षक त्यांना मान्यता किंवा त्यांची नेमणूक करायचं काम या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून केलं जातं. आणि पुढचा मुद्दा जो आपण प्रामुख्याने सर्व सभांमध्ये पाहतो, अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे. की हे वरचे सर्व मुद्दे त्यांची चर्चा करून झाली की त्याच्यानंतर जर काही वेळ शिल्लक असेल आणि सभेसाठी उपस्थित असणाऱ्या सभासदांपैकी सदस्यांपैकी जर कोणाला काही प्रश्न मांडायचे असतील तर ते प्रश्न मांडायचं काम नंतरच्या टप्प्यामध्ये केलं जातं, पण त्यासाठी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. तर हे होते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे मुद्दे. धन्यवाद.